प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवे करता निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा सेवे करता निवडलेला अभंग विढाला विढाला प्राप्त प्रसंगी सेवे करता निवडलेला अभंग माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा अभंग आहे। या अभंगाद्वारे तुकोबाराय संतांचे उपकार प्रतिपादित करतात। या विश्वाच्या पाठीवर टोकाचे उपकार करणारी जर एखादी ह्याती असेल, एखादी जात असेल, तर ती संतांची जात आहे। उपकार करणारी 3 लोक आहेत। जात म्हणजे मी माळी साळी कोळी साळी पाटील अमके तमके ही नाही सांगत, संतांची याती। तुम्ही दुसरी चिटकून घेता। उपकार करणारा 3 वर्ग आहे, 3 वर्ग 3। त्याच्यापैकी संत, एक देव आणि आई वडील, या तिघांच्या व्यतिरिक्त टोकाचे उपकार कोणी करीत नाहीत। आणि हल्ली करत असतील, एखाद्यावर जर उपकार थोडाफार करत असेल तर त्या उपकाराच्या पाठीमागे त्याचा मतलब त्याला साध्य करायचा असेल। विडाला पण हे टोकाचे 3 उपकार करणारे तुकोबाराय सांगतात। संत उपकार करतात, देव उपकार करतो आणि आई वडील उपकार करतात, पण फरक आहे तिघांमध्ये। तुकोबाराय टोकाचे उपकार संतांचे सांगतात, मग देवाचे आणि आई वडिलाचे उपकार सांगतात। संतांच्या बरोबरीचे देवाचे उपकार नाहीत आणि संतांच्या बरोबरीचे आई वडिलांचे सुद्धा उपकार नाहीत। उपकार नाहीत अशातला भाग नाही, पण त्या टोकाचे नाहीत। विठाला कारण देव जो उपकार करतो, उपकार करत असताना देवाच्या अंतःकरणात आपले तुपलेपण आहे। भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी। जर देवानं पुरेपूर सर्वांवर उपकार केले असते तर कौरवाला मारलंच नसतं ना। कौरवे काय तुझे केले, कौरवे काय तुझे केले, नारायणा पांडवे भजन केले। हे देवा, अरे पांडवांनी भजन केलंय तुझं, याबद्दल काही दुमत नाहीये। भगवंता, हे नारायणा, हे विश्वाच्या मालका, हे जगन्निवासा, अरे पांडवांनी भजन केलंय त्याबद्दल आम्ही मान्य करू, पण कौरवे तुझे काय केले? ठीक आहे, पांडवांना त्रास दिला असेल, ते त्यांची आप्त घरातली, पण नेमकं तुझं काय केलंय? तुझं अरे ज्या पांडवांनी तुझं भजन करावं आणि तुझ्या भजन करणाऱ्यांना कौरवांनी त्रास द्यावं आणि त्या कौरवाला मारण्यासाठी 19 पाप केले श्री देवा। तो 19 गिरगावकर नाही सांगत, विठाला विठाला 19 पाप केलेस, त्याच्यापैकी एका पापामुळे 56 कोटी यादव मैरेक नावाची मदिरा पिऊन मेले तुझे। हे तुझं कर्म आहे देवा। कशा करता? पांडवांना गादी देण्यासाठी, कशा करता? कौरवांना फुकण्यासाठी। मग पांडवावर प्रेम करतो, पांडवावर उपकार करतो आणि कौरवाचा तिरस्कार करतो। भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी। देव कृपा करत असताना, देव उपकार करत असताना, देव मदत करत असताना आपले तुपलेपणा पाहतो। आई वडिलाच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे। मोठ्या माणसाचं लग्न होतं, 10-5 खेड्याला चुलबन आमंत्रण होतं, 5-10 खेड्याला चुलबन आमंत्रण होतं। आमंत्रणाची प्रकार वेगळी, ज्याच्या त्याच्या भागात। नुसत्या माणसाला आमंत्रण असेल तर करदुड बन, काही भागातली परंपरा। नुसत्या माणसाला जेवायला असेल तर मुंडास बन, आणि बायकांना आणि माणसांना दोघांना जरी असेल तर चुलबन, म्हणजे चूल पेटवायचंच काम नाही, सगळ्यांनी जेवायला यावं। 10-5 खेड्याला चुलबन आमंत्रण। मोठ्या माणसाचं लग्न होतं, पैसे कुठून आणले होते आपण ते कशालीच का, पण लग्न मोठं होतं। बसा पाटील बसा। काळ परिस्थिती बिकट होती, गरिबी होती। आता खाण्याच्या बाबतीत कसल्याही प्रकारचा तुटवडा नाही। उलट तुम्हाला खरं सांगू का, देवानं ज्याला डोंगरासारखे पैसे दिले त्या भुताडायला देव खाऊ देईन, कुंटाला पैसे। मी 2 रुपयावर सत्यनारायण करीत होतो तेव्हा गौऱ्या खाल्ल्या तरी पोट दुखत नव्हतं।
गौऱ्या खात नव्हतं, मला सांगायचा भाग, काही खाल्लं तरी पोट दुखत नव्हतं. आता साखर लांबून पाहिली तरी असं वाटतं बापरे आपल्याला इंजेक्शन घ्यावं लागतं इथं 30-35 हजाराचं. शुगर नाही झाली म्हणा. हे जसं जसं जवळ येईल का तसं खाऊ देत नाही. उलट ज्यांच्याकडे काहीच नाही का त्यांना सध्या भरपूर खाण्यासाठी परवानगी आहे. ज्या माणसानं 1.5 कोटी रुपये खर्च करून लग्न केलं, सगळी लोक आईस्क्रीम चोखीत होते. म्हणलं तुम्ही खा ना. घाम येतोय. म्हणलं आम्ही घाम जाण्यासाठी आईस्क्रीम खातो उन्हाळ्यात, गार आहे म्हणून, आणि तुम्हाला कसं काय येतो? म्हणलं ॲम्ब्युलन्स बोलावं लागती. म्हणजे उलट झाले आता. उलट त्या काळात उलट होतं. श्रीमंत माणसं बरी खात होती आणि गोरगरीब माणसांची परिस्थिती इतकी नाजूक होती. श्रीमंताच्या घरी सत्यनारायण असेल, लग्न असेल, गरीब माणसं स्वतःचं काम आटोपून त्याच्या दारातून चक्रा मारत होते. कारण सांगू, ही माणसं आपल्याला उरल्यावर तरी जेवायला बोलतील याची अपेक्षा होती लोकांना. इतकी परिस्थिती नाजूक. दादा आवाज दे माय. ही परिस्थिती होती म्हणून गोरगरीब माणसं सर्व जेवायला गेली. छोटी मोठी लेकरं सुद्धा शाळेतली जेवायला गेली. गावाच्या दूर 2-3 किलोमीटर अंतरावर मंडप होता. देव प्रेम करतो हे सांगितलं तुम्हाला. आई वडीलही उपकार करतात हे सांगतोय. ही लेकरं त्या लग्न मंडपात पोचली. जेवायला एका चटईवर बसली आणि चटईवर बसल्याच्या नंतर मोठ्या माणसांची गाडी आली. त्या काळात 10-15 लाखाची गाडी असेल ती. आणि त्या गाडीतून काही माणसं उतरली. निश्चित ती माणसं पैशावाली असावी. आणि त्या लग्न मंडपात त्या पंगतीत फिरणारी, त्या मोठ्या माणसाच्या सानिध्यात काम करणारी, खिशाला बिल्ले लावणारी, ही फुटाण्यावर साक्षी देणारी शिपरूट पंक्तीला फिरू लागली. त्यांनी सांगितलं, मालक मालक मालक, आमकी सोयरे आलीत, पुण्यावरून आलीत. अरे बापरे. त्या मुलीच्या वडिलांना सांगितलं, अरे तुम्हाला माहित आहेत का, ते व्याही आहेत माझे, कलेक्टर आहेत, कलेक्टर, त्यांच्या जेवायची व्यवस्था करा पटकन, जिल्हा ताब्यात असतो त्यांच्या. आता मालकाचा आदेश, मालकाचा व्याही कलेक्टर आहे, त्याच्या दारात चहा पिणाऱ्याची किती बाऱ्या धोतर सुटला असेल कल्पना करा. पण मंडपामध्ये कुठेच जागा नव्हती, कुठेच. पूर्ण आच्छादन फुल झालेलं होतं. पण त्या पंक्तीत फिरणाऱ्याच्या लक्षात आलं, कोपऱ्यात 10-15 गरीबाची लेकरं बसलीत. ते धावत आलं जसा रावणाचा चुलताच. हे कुठले रे, कुठले गिरगावचे उडा. कोण म्हणलं तुम्हाला मंडपात बसा? आणि मग कुठं मसन वाट्यात बसतील का जेवायला? पण आता गरीबाची लेकर काय चालते हो त्यांचं. दादा आवाज 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 साऊंडला द्या. देव तुमचं चांगलं करेल. तुमचं पहिलंच चांगलं आहे पण अजून करेल. उठली ती लेकरं, उठली. मोठ्या माणसाच्या माराच्या दट्ट्याच्या भीतीनं ती उठली लेकरं. ज्यांना ज्यांना आपल्या शीटखाली घेतलेली चप्पल बूट असेल ती सापडली, काहीच्या सापडल्या नाही. बाजूला बसली ती जेवायला. जी मोठ्या माणसांना जेवायला होतं तेच गरिबांना होतं. पण दुःख एका गोष्टीचं झालं, लेकरं बसलेली उठली, पात्रावरली, त्यांच्या चप्पल तिथे विसरल्या. ज्यांच्या सापड्या ती निघाली, ज्यांच्या नाही सापड्या ती सुद्धा घराकडे निघाली. विको नकोय, फक्त आवाज मोठा करा. दोघांच्या मात्र चप्पल बूट सापड्या नव्हत्या. परिस्थिती नाजूक असल्यामुळं जेवत कशी होती माहिती आहे? जेवता जेवता एक जणानं पाण्याचा ग्लास उचलला. गुरुजी पाणी प्यायला ग्लास उचलला. पाणी पित असताना शेजाऱ्यानं सांगितलं, गोविंदा गोविंदा, आपण गरीब माणसं र. अरे स्वप्नात सुद्धा गुलाबजामुन आपल्याला मिळू शकत नाहीत रे, बासुंदी मिळू शकत नाही रे, बालुशाही मिळू शकत नाही रे, आपण चित्रात सुद्धा पाहू शकत नाहीत रे. गोविंदा तू ग्लासभर जर पाणी पिलंस तर 2 गुलाबजामुन कमी खाशील रे. आपण घरी गेल्यावर पाणी पिऊ, खा 2 गुलाबजामुन. काय नाजूक परिस्थिती असेल. खाल्ली त्या लेकरांनी. तळलेली तेलकट तुपकट पदार्थ खाल्ली. दुपारचे 2-2:30 वाजलेले. त्या भर उन्हामध्ये लग्न रात्रीचं होतं. छोट्यांना काय कळते लग्नाला थांबाव का न थांबाव. ती निघाली. ज्यांच्या पायात चप्पल बोट आहे ती सन 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 निघून गेली. दोघांच्या चपला बोटं हरपली होती. पाय पोळाल्याबरोबर झाडाखाली जायची. पाय गार झाली की पुन्हा रस्त्यावर यायची. पुन्हा पाय तापले की झाडाखाली जायची. 2-2.5 किलोमीटर अंतर कापलं गेलं. अर्धा किलोमीटर गाव शिल्लक आहे. रस्त्याने पळता पळता लहालहा करत होती. रस्त्याच्या डाव्या हाताला एका झाडाखाली एक माऊली दुपारची भाकरी खात होती. लोकाच्या शेतात कामाला असेल.
पराठा याचायला असेल, तुरीचे सडं याचायला असेल, काही बुरखुंड याचायला असेल, कराळा याचायला असेल. पाण्याची कळशी भरलेली आहे, जवळ तांब्या आहे. दुपारची भाकरी अर्धावट खाणं झालेली, पण रस्त्याने पळता पळता पायाचा आवाज आला. तिनं लिंबाच्या सावली खालून पाठीमागं रस्त्याकडे बघितलं तर 2 लेकरं पळत होती. तिच्या अंतकरणाचा बांध फुटला ना आवाज दिला, हे गोविंदा, हे रामा, थांबा रे, थांबा थांबा. जिव्हाळ्याचा आवाज ऐकू आल्याबरोबर दोन्ही लेकरं थांबल्या गेली. पळत रस्त्याच्या कडेच्या झाडाच्या सावलीला आली. त्या बाईनं जेवण सोडून कळशीतला पाण्याचा तांब्या भरून घेतला आणि त्या लेकराकडे धावत आली. 2.5 किलोमीटरपासून तेलकट तुपकट पदार्थ पोटभर खाल्लेली होती, पाणी पिलेलं नव्हतं. तळलेल्या पदार्थानं जीभ बाहेर ओढत होती. तेवढ्या अवकाशात पाणी मागणार, हातातला तांब्या दोन्हीपैकी एकाच्या हातात देऊन टाकला. त्यानं अर्धा तांब्या पाणी पिलं आणि उरलेला तांब्या मग दुसऱ्याला दिला. फरक सांगतो, 2 लेकरांपैकी या बाईनं सर्वात अगोदर जर पाण्याचा तांब्या कोणाला दिला असेल ते तिचं पोरगं होतं, ते तिचं होतं. आणि उरल्याच्या नंतर जे पाणी दिलंय ते शेजाऱ्याच्या लेकराला दिलंय. आपुलियाचा कळवळा आणि का बाळावरी नये, जे आपल्याचा कळवळा असतो ते दुसऱ्यावर नसतो. देव प्रेम करतो भक्तावर, देव उपकार करतो भक्तावर. आई वडील उपकार करतात रक्ताच्या नात्यावर, पण संत उपकार करतात आपणा सारखे करीता काळ. नाही काळ वेळ तयाला, नाही काळ वेळ तयाला, नाही काळ वेळ तयाला. आपण सारिके करीता काळ, नाही काळ वेळ तयाला, नाही काळ वेळ तयाला. आपण सारिके करीता काळ, नाही काळ वेळ तयाला, नाही काळ वेळ तयाला. संत मात्र त्याला सन्मार्गाला लावण्यासाठी, मदत करण्यासाठी, त्याला उंच टोकाला नेण्यासाठी जात पात धर्म पंथ आपले तुपलेपणा कसल्याही प्रकारचा विचार करत नाही. कोणावरही प्रेम करतात ती संत असतात. दुसरा मुद्दा सांगतो, साधू हयातीत असताना उपकार करील काही नवलाची गोष्ट नाही. साधू गेल्याच्या नंतर सुद्धा उपकार असतात. एक व्यक्ती रस्त्याने चालली, आवाज पहिल्यासारखा द्या दादा, द्या, करा मोठा आवाज करा. एक व्यक्ती रस्त्याने चालली, काय उपकार असतात संतांची पहा. गेल्याच्या नंतर सुद्धा माणसावर उपकार करतील नवलाची गोष्ट नाही. रस्त्याने एक व्यक्ती चालली आणि चालता चालता त्या व्यक्तीनं एक असं दृश्य पाहिलं की त्याच्या अगोदर त्यानं तसं ऐकलंही नव्हतं आणि पाहिलं तर विषयच नव्हता. एक बेंडकी गवतावर बसलेली, पिल्लू आहे बेंडकाचं, गवतावर बसलेलं. 10:30-11 वाजले दुपारचे, ऊन तापलेले. अंग पोळू नये म्हणून त्या बेंडकाच्या पिल्लानं गवतावर प्रवेश केला. खालून ओलसर गवत होतं, त्याचं पोट जळणं थांबलेलं आहे, पण वरतून त्याला पोळत होतं पाठीला. म्हणून ते गयावया करून कधी कधी उडी मारायचं. पिल्लू होतं ते, आईपासून लांब आलं, आईपासून. आणि पिल्लं लहान आहेत का तोहरकच मायबापाच्या भोवताल फिरत आहेत. मोठे झाले हो माणसाचे पण पिल्लं जिकडं तिकडं त्या लांब लांब पाय येतात बघा, माणसाचे सुद्धा. नदीच्या पात्राच्या बाहेर आली म्हणून त्या पिलाची बेजारी होती, पोळत होता अंग म्हणून गवतावर गेलं. पण सावलीचा काही विषय नव्हता, वरतून अंग पोळायचं, पाठ पोळत होती. तेवढ्या अवकाशात एक मोठा सर्प आला, पायाच्या मांडीसारखा, काळा ठिक्कर सर्प होता. त्या सर्पानं बेंडकाच्या पिल्लाची परिस्थिती पाहिली. त्या सर्पाने मोठा फणा केला. खालून गवतामुळं बेंडकाच्या पिल्लाला पोळत नव्हतं आणि वरून सूर्यनारायणाच्या प्रकाशानं बेंडकाची पाठ भाजत होती. म्हणून त्या मोठ्या सर्पानं
बेंडकाच्या पाठीवर स्वतःच्या फण्याची सावली धरली. असं झालं असं का? आणि मग मी गांजा उडून बोलायलो का? हा, कमला बाराळ्याच्या गोळ्या चालू आहेत. आज थोडीशी कल्पना तुमची खरी आहे. सर्प हा बेंडकाच्या डोक्यावर सावली धरू शकत नाही, कारण 19 लोकांचं आतूट 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 या शब्दाचा अर्थ अछिद्र. त्याला कसल्याही प्रकारची अशी तुटवडाच नाही. इतकं भयानक टोकाचं हाडवैर आहे, हाडवैर. त्याच्यापैकी सर्पाचं, बेंडकाचं, सर्पाचं, उंदराचं, शेळीचं, लांडग्याचं, बस झाले ना 2-3च. आऊत हाणणाऱ्या शेतकऱ्याचं फक्त आऊत हाणताना शेल्यावर पाय देतात. मधात चट पडू देईन, मधात चट, पण बांध काढीन तितक्या पुरतच वैर जागा करीन, तितक्या पुरतच. बांधा चक्कर मारत असताना बोराटीची काठी असेल तिच्या इकून मुंडक्यावर पाय देतं, शेंडा तिकून दाबीत आणि इकून रान काढीत. हे असे त्याचं पण सतत नसतं, तितक्या पुरतच असतं, फक्त पाळी घालताना. एरवी नाही. एरवी शेतकऱ्यासारखा राजा जगात कोण नाही. विठाला विठाला पण ते कट्टर नाही. 19 लोकांचं कट्टर वैर, कट्टर शेळीचं लांडग्याचं. अहो, जिवंत शेळीचं लांडग्याचं किती वैर असेल ते मी काय सांगू शकतो, पण मेलेल्या लांडग्याचं कातड काढायचं आणि त्याची हलकी तयार करायची आणि शेळीच्या कोठ्यात वाजवायची. लेंड्या पडतच नाहीत. म्हणजे लांडग्याच्या कातड्याच्या हलकीचा आवाज ऐकल्यावर शेळीला संडास लागती, तर जिवंत लांडग तुरीच्या पाट्यात पाहिल्यावर शेळी म्हणत असेल का जय जय राम कृष्ण हरी, असं म्हणत असेल का? कट्टर वैर, कट्टर 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 वैर. उंदराचं आणि बेंडकाचं, सर्पाचं वैर. उंदीर आणि बेडूक आणि यांचा विरोधक सर्प. किती वैर यांचं माहिती आहे? जिवंत सर्प पाहिल्याच्या नंतर काय बेंडकाची आणि उंदराची कथा होत असेल ती सोडून द्या. सर्पाची वाट जर ओलांडली, उरंगाची या वाट चाली, मुशके ठेकुटी केली, ती आडचा दिना खंडली आयुष्य मर्यादा. सर्पाची वाट जर उंदरानं बेंडकानं ओलांडली तर 2.5 दिवसाचं आयुष्य उंदराचं आणि सर्पाचं कमी होते. एक जण शिकलेला म्हणला मी मानित नाही. म्हणलं मग मला हाणतू काय? हे काय गिरगावकरच्या घरचं थोडंच लिखाणे, मार्कंड्यांचं वाक्य आहे. विठाला विठाला. पण ते रस्त्याने जाता जाता त्यानं पाहिलं की बेंडकाच्या डोक्यावर सर्पानं सावली धरली. आता बेंडकाला सावली भेटल्याच्या नंतर भाऊ त्यानं थांबावून एका जाग्यावर. हे वळवळ बिले करतेत ना. माणसं नाही म्हणालो आम्ही, बेंडक बेंडक. आता खालून पळत नाही, वरतून सर्पानं आपल्या शत्रूनं सावली धरली. त्या अर्थी मुकाट्या मरावा का नाही, हे उड्या हाणू लागलं, उन्हात जाऊ लागलं. पण बेंडूक उन्हात गेला की सरप पुन्हा पुढं सरकत होता आणि पुन्हा त्याच्यावर सावली धरत होता. ही त्या माणसाला शंका आली असेल, नवल नाही. हे तुमच्या माझ्यासारख्यानं जरी पाहिलं असतं तर धोतर सुटलं असतं, आहे की नाही नाना महाराज? कारण आघटित कर्म आहे ते, इतकं शक्य नाही. अशक्य कर्म आहे ते, अशक्य कर्म आहे. पण या व्यक्तीनं पाहिल्याच्या नंतर तो घाम पुशीत होता. कसं कसं झालं असेल, असं कसं झालं असेल? सर्पाला एकादशी असेल का? सर्पाचे दात पडलेले असतील का? दात जरी पडलेले असेल तर तो बेंडूक गिळू शकतोय. मग असं का करत असेल? हा आंधळा असेल का? आंधळा म्हणावं तो बेंडकावर सावली कशी धरायला लागलाय? नेमकं काय झालं असेल या सर्पाला? त्यानं ते पाहणं सोडून दिलं, चलत राहिला. पुढे गेल्याच्या नंतर दादांसारखी व्यक्ती बसलेली होती. नामनिष्ठ मुक्त कैवल्य, अन्नपूर्णा प्रसादेन तत्पूर्णम पवित्र, हा ज्यांच्यावर 9 कृपा आहेत शास्त्राच्या प्रणालीनुसार, असे आदरणीय स्वर्गीय दादा, नामनिष्ठ समाधीधन, असे दादांसारखी व्यक्ती एका वाट्यावर बसलेली होती. घाम पुशीत पुशीत ती व्यक्ती दादांसारख्या व्यक्तीचं दर्शन घेते. दादांनी विचारलं, का रे बाबा तुला घाम कशा करता येतोय? दादा, मी अघटित पाहिलंय, अशक्य ते पाहिलंय, कधीच शक्य वाटत नाही किंवा ते शक्य आहे असं ऐकलं सुद्धा नाही आणि डोळ्यांनी याच्या अगोदर कधी पाहिलं नाही. काय पाहिलंस तू? एका बेंडकाच्या डोक्यावर भयानक मोठ्या काळ्या ठिक्कर सर्पानं सावली धरली. काय सांगू आता, संताचे उपकार सांगतोय. दादा, या असं का झालं असेल? हा प्रश्न दादांसारख्या महात्म्यांना विचारल्याच्या नंतर दादांचे डोळे भरून आले आणि त्या वारकऱ्याला सांगितलं, बाबा हे अशक्य नाही, हे खरंच आहे. हे खोटं नाही, हे खरंच आहे. हे मिथ्याभास नाही, हे सत्य आहे. पण दादा कसं शक्य?
सापाचं आणि बेंडकाचं अतूट भांडण आहे, हाडवैर आहे. आणि सर्प हा बेंडकावर सावली कशी धरू शकतो? दादांसारख्या साधूच्या डोळ्यातून पाणी आलं आणि त्याच्या गळ्याला मिठी मारली. बाबा रे, तू सांगतो ते खरंय, पण या 25 योजनाच्या अंतरामध्ये वाघ शेळीला खात नाही, सिंह गाईला मारीत नाही, लांडगं शेळीला धरीत नाही, सर्प बेंडकाला खात नाही. त्याचं एकच कारण आहे, या 25 योजनाची भूमी एका साधूनं तपश्चर्यानं पवित्र केली. त्या साधूचं नाव होतं ऋषी शृंग. त्या साधूचं नाव होतं ऋषी शृंग. मुनिश्री शृंगांनी ज्या भूमीवर तपश्चर्या केली, त्या भूमीमध्ये सर्प सुद्धा बेंडकाला खात नाही. प्राणी मात्र सुद्धा निर्वैर करण्याची ताकद ज्या संतात आहे. काय सांगू आता संताची, काय सांगू आता संताचे, काय सांगू आता संताचे, काय सांगू आता संताचे. माझा निरंतर जाणवी, माझा निरंतर जाणवी. काय सांगू आता संताचे उपकार, धाव 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 आता. काय सांगू आता संताचे उपकार, काय सांगू साधूची. नुसती अभंग पाठ करून कीर्तनात बचर बचर बोलणाऱ्याची कृपा नाही. विठाला विठाला असे ब्रेक लाईनर उघडलेली गाडी इथं थांब म्हणल्यावर तिथं थांबती. तशा बऱ्याच लोकांच्या जिबा पण उघडल्यात, जिबा सुद्धा. ह्या बचर बचर बोलणाऱ्याची कृपा नाही लोकांवर. विठाला विठाला असावी. अजून एक सांगतो तुम्हाला. कौरव पांडव एका वनात फिरत होते. त्या वनाचं नाव घरी गेल्यावर पा ते सांगायला गुत नाही घेतलं मी. पाच जा, घरी जाऊन पाच जा. लोकांच्या इचकिण्यापेक्षा शास्त्र इचकी जा. तुमचा काय दोष आहे? आमचेच लोक दुसऱ्याचं इचकायलेत. विठाला विठाला जसं डॉक्टर अनुकरण करील तसे पेशंट करतील, आहे का नाही? आमच्याच लोकांना संत महात्म्यांचं शास्त्र पुराण वेद असे इचकिण्यापेक्षा एकमेकाचं इचकायला सुरुवात केली. त्या अर्थी माणसं तेच शिकले. विठाला विठाला कौरव आणि पांडव भाऊ एका वनात चालले. त्यावेळेला मला असं वाटतंय कौरवाच्या अंतकरणात पांडवाविषयी द्वेष होता, पण ते असा प्रगट झालेला नव्हता. तात्या थोडासा बंदिस्त होता, अंतकरणात होता द्वेष तो. ही गुण्या गोविंदानी रस्त्याने चालत असताना त्यांच्या समोरून एक कुत्र आलंय. कुत्र गिरिगुरुजी कुत्र आलंय तिकडून. अर्जुनानं त्या कुत्र्याचं तोंड पाहिल्याच्या नंतर 3 वेळेला पितांबर खोसला. अर्जुनानं गुरुजी अर्जुनानं. कोण अर्जुन? संग्रामे हरुजिंतीला. दोन तीन पेताडेल झपकिलं नाही. कया खादी एसटी लुटली नाही.
है संग्रामे हरुजिंतीला. एक दुसरं वाक्य सांगतो. या कोट देवतां राजाश्रयो अमरेंद्रायम अमरपुरेशो ऐरावतं यति कुंजराया सव्यां पृष्ठभागां जायते. 33 कोटी देवाचा राजा इंद्र त्याचा ऐरावत नावाचा हत्ती 4ही पायाची कळाशी घेतली आणि मधात पायात हात घालून खांद्यावर हत्ती टाकून आणला. तो अर्जुन कडबा चोरणारा नाही, एखाद्याच्या 2-4 पेंढ्या आणणारा नाही. नाही, तो अर्जुन, तो अर्जुन. त्या अर्जुनाचा पितांबर सुटतोय कुत्र्याचं तोंड पाहिल्यावर. पुढे कळल तुम्हाला. काय सांगू आता, संताची उपकार सांगतोय. पुन्हा एक सांगू अर्जुनाची व्याख्या. तुमच्या माझ्यासारखी माणसं विश्वाच्या मालकानं दिलेल्या पवित्र मुखानं भजन करत असतील. निद्रा भवती ती अस्तुर कोमोदिनी फलतति क्रियजति संग सुधा भास्वत गयति ती मगंजता निधियति भवतति भासति संगा निधियति भवतति भासत संगा तनुजति जायनि क्रिया रे तनुजति जायनि क्रिया रे रोम मनिष्ठा तत्र भोषेता रोम मनिष्ठा तत्र भोषेता खलम वृद्धि जति कामारे खलम वृद्धि जति कामारे खलम वृद्धि जति कामारे. हे काय एखाद्या सुमळ्याने दिले का? तुमचं आमचं पवित्र मुख भजन करीत असेल जो झोपी गेल्याच्या नंतर भाऊ त्याच्या अंगावरचे रोम कृष्ण कृष्ण म्हणत होते. काय भक्तीचं टोक असेल. आणि त्या अर्जुनाचा पितांबर सुटतोय कुत्र्याचं तोंड पाहिल्याच्या नंतर. याच्या पलीकडे सांगू का एक व्याख्या. एका व्यक्तीला मी विचारलं, अर्जुनानं कुत्र्याचं तोंड पाहिल्यावर कस काय कष्ट सुटला असेल. अर्जुनाला लहानपणापासून कुत्र्याची भीती वाटत होती. सोंबळ्या वाचून सांग जाय, असं येड्यावानी नको सांग जाऊ. कोण अर्जुन माहिती? भीष्माचार्यांना बसा सांगितलं, दादा ते शेपटी हलवायले स्प्रिंगचे भावले मानावी हालितेत. अर्जुनानं सांगितलं ते स्प्रिंगचं नाही, प्लास्टर ऑफ पॅरिसचं नाही, सिमेंटचा पुतळा नाही, फायबरचं नाही, प्लॅस्टिकचं नाही, धातूचं नाही, चेतन कुत्रे. अर्जुन जवळ आले आणि पाठीवून हात फिरला. बाबा रे, कुत्र्याला काय भाषा कळणार आहे. अर्जुनानं त्याला एकच खुनिलं, तुझ्या तोंडा 7 बाण. कोणी? तर ते कुत्र्यानं मान हलिली, डोळ्यातून पाणी आलं. त्याचं नाव स्वप्नात पण घ्यायचं नाही बाबा. एकदाच गेलो तर 7 बाण तोंडात हाणले आणि पुन्हा गेला तर इथं हाणीन. आता नाही जायचं. 1 तासभर अर्जुन कुत्र्याच्या पाठीवून हात फिरीत होते. शेवटी कुत्र्याचं अंतःकरण द्रवलं. काय अर्जुनाचा पुरुषार्थ आहे. आणि तरी पण आपल्या पाठीवून अर्जुन हात फिरवतात, त्या अर्थी आपल्यातला मूर्खपणा बाजूला जाणं अत्यंत गरजेचं आहे. आणि शेपूट हलवून सांगितलं, दादा चला कोणी बाण मारलेत मी ती व्यक्ती तुम्हाला दाखवतो. कुत्र पुढे, पाठीमागं कौरव आहेत, पांडव आहेत, अर्जुन आहेत, धर्म, भीम, नकुल, सहदेव सर्वजण आहेत. आवाज थोडासा बरा. त्याची पूजा चालू होती बाण मारणाऱ्याची. त्याचं नाव होतं एकलव्य. बघितलं त्याच्याकडे. त्याच्या कमरेला मारलेल्या मेलेल्या पक्षाच्या पंखाची लंगोटी होती. त्याच्या डोक्यावर जो टोप होता मेलेल्या पक्ष्यांच्या पंखाचा टोप होता. टोप टोप टोप. तो काय माळकरी थोडाच होता एकलव्य. तो काही साधना करणारा वेगळा व्यक्ती होता. त्यानं पक्षी मारायचे, त्या पक्षाचं मांस भक्षण करायचं आणि मारलेल्या पक्ष्यांच्या ज्या पक्षाचे पंख सुंदर दिसते त्या सुंदर पंखाची कमरेला लंगोटी करायची किंवा डोक्याला टोप करायचं. हे त्याचं लोकलज्जा निवारणार्थ हे त्याचे वस्त्र होते. तो जंगलात राहणारा व्यक्ती होता. पाहिलं त्याच्याकडं. अर्जुन वापस फिरले. दादा चला. कुठं जायचं अर्जुना? द्रोणाचार्याकडे जायचे. काय
द्रोणाचार्यांकडं. चला, मला वाटत नव्हतं म्हातारं खोटं बोलल, पण आज लक्षात आलं म्हातारं आपल्याला खोटं बोलले. द्रोणाचार्याकडे अर्जुन गेले. बाबा, तुम्ही मला वचन दिलतं या पृथ्वीवर जेवढे देश आहेत त्या देशात शब्दविधी विद्या येणारा जगात एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचं नाव राजा दशरथ आहे. ते कृतात्रेता युगात झाले. द्वापार युगामध्ये शब्दविधी विद्या येणारे तुम्ही आहात 2 नंबरचे, आणि 3रा क्रमांक अर्जुनाच्या व्यतिरिक्त कोणाचा नसेल असं तुम्ही मला छाती ठोकून सांगितलं. आणि रानात राहणाऱ्या एका भिल्लाच्या पोरानं कुत्र्याच्या तोंडात 5-7 बाण मारावे, माझ्या व्यतिरिक्त तुम्ही त्याला विद्या शिकवली. गुरुजी, तुम्ही मला खोटं बोललात. द्रोणाचार्याचे डोळे भरून आले आणि सांगितलं, अर्जुना, मला एकटाच मुलगा आहे, तो चिरंजीव आहे, तो मरू शकत नाही रे. तरी पण स्वात्माम सुतेषु ततताम छेदाम निशतो गया. मी त्याची शपथ घेऊन सांगतो. अश्वत्थामा एकुलता एक पुत्र होता, चिरंजीव होता. मी अश्वत्थाम्याची शपथ घेऊन सांगतो, अर्जुना, मी तुझ्या व्यतिरिक्त शब्दविधी नावाची विद्या कोणाला शिकवणार नाही. ती फक्त तुलाच शिकवणार, याच्या अगोदर कोणाला शिकवली नाही. या विश्वामध्ये 2रा क्रमांक माझा आहे आणि 3रा क्रमांक तुझा असेल अर्जुना, तुझा. अर्जुनानं सांगितलं, गुलाबी गप्पा बंद करा, चोमाळ्या गप्पा बंद करा. गुरुजी, तुम्ही एका भिल्लाच्या पोराला शिकवले, पक्षाच्या पंखाची लंगोटी आहे, डोक्यावर पक्षाच्या पंखाचा मुकुट आहे, रानात सुंदर सुंदर दिसणारी नदीतल्या गारांची गळ्यात माळ आहे. तो तत्वनिष्ठ असेल असा काही भाग नाही, पण तो धनुर्धारी आहे आणि त्याला शब्दविधी नावाची विद्या येते. शब्दविधी नावाची विद्या आवाजाच्या दिशेनं बाण मारणे आणि तो छेद करणे, त्याला शब्दविधी नावाची विद्या कृतात्रेता युगात फक्त राजा दशरथाला येत होती. ती एका कवितेहून लक्षात येते. शर आला तो धावून आला काळ, विव्हळला श्रावण वाळ, हे आई गे दीर्घ पोडणी हाक, तो पडला जाऊन झोक, हे राजाच्या ऐकून श्रवणावानी, हृदयाचे झाले पाणी. शर आला तो धावून आला काळ, विव्हळला श्रावण वाळ. त्याच्या मधलं एक कडवं सांगतो. तो उरात ऋतूनी बसला, तो उरात ऋतूनी बसला. मागची पुढची तुम्ही घरी गेल्या वाचा कविता. तो शर असा आला, तो उरात ऋतूनी बसला. दशरथ राजाने श्रावण बाळ हा पाहिला नव्हता. जल ओघाशी घेऊन पात्र हाताशी, पातला पानवठ्याशी, करोन स्नान समार्जन, पात्र बुडविले जलाकारण. जल जातसे वायू येतसे, जल जातसे वायू येतसे, ध्वनी निघला रे, ध्वनी निघला रे, बुड 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 बुडवानी, बुड 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 बुडवानी. शर आला तो उरात ऋतूनी बसला. पाणी मध्ये जात होता आणि पाण्यातली हवा वायू बाहेर येत होता. त्याचा बुडबुड आवाज आला आणि त्या आवाजाच्या दिशेनं बाण मारला. श्रावण छेदला गेला. त्याला शब्दविधी नावाची विद्या म्हणतात. ही फक्त दशरथ राजाला. तदनंतर या देशातला नव्हे, या सृष्टीवर जेवढे देश आहेत या सर्व सृष्टीवरचा 2 नंबरचा विद्वान द्रोणाचार्य. कारण युद्धातली विद्वत्ता द्रोणाचार्यांची. मी सांगत नाही पांडवांच्या आरती, ते द्रोणाचार्यापासून विद्येचा खेळ त्या आरतीत वर्णन केले. श्रीमूळ वेद व्यास भगवान, 1.25 लक्ष भारत केले निर्माण, तया प्रति प्रश्न केला जन्मे जयान. आणि ह्याच आरतीत पुढे कडू आहे, द्रोणाचार्यापासून विद्येचा खेळ. हा, 5 देवापासून जन्म 5चा,
द्रोणाचार्यापासून संग्रह विद्येचा. वा, तिथं सगळा तो खेळ, मात्र तो संग्रह विद्येचा द्रोणाचार्यांकडे. गोड प्रमाण दिलं महाराज तुम्ही. दुसरा जगातला. आणि तिसरा अर्जुन होणार होता, पण कटल्या गेला आणि एकलव्याचा नंबर लागला. राग आला अर्जुनाला आणि पुनश्च सांगितलं, गुरुदेव मला फसवलंय तुम्ही. गुरुदेवांनी सांगितलं, अर्जुना नाही रे, नाही रे, मी तुझ्या व्यतिरिक्त नाही देणार रे बाळा. जगदानंद कंद जगन्निवास भगवान कृष्ण परमात्म्याची शपथ घेऊन सांगतो, मी तुझ्या व्यतिरिक्त कोणाला शिकविणार नाही आणि याच्या अगोदर शिकविलं नाही. काय सांगू आता, संताची उपकार सांगतोय. अर्जुनाचं मन स्थिर नव्हतं या बाबतीत. पुरुष त्या आश्रमावर पोचली. त्यावेळेला एकलव्य जेवत होता. त्याची आई त्याला वाढीत होती. अर्जुनाने एक फुलाची माळ आणली होती. अर्जुनाकडे, धर्माकडे, भीमाकडे, नकुल सहदेवाकडे पाहिलं. त्याच्या आईनं त्या एकलव्याच्या, कोण आपण, आम्ही पांडव आहोत. अर्जुनाने एकलव्याच्या आईला प्रणाम केला. प्रणाम. काय बाबा रे, तुझ्या बाळाचा सन्मान करायचा आहे. कशा करता? जगात तुझा मुलगा तिसरा आहे. शाळात नाही, तालुक्यात नाही, जिल्ह्यात नाही, राज्यात नाही, नुसत्या भारत देशात नाही, तर सर्व जगात, विश्वात तिसरा क्रमांक आहे. काय वाटलं असेल त्या बाईला? कल्पना करा बरं. जंगलात राहणाऱ्या बाईचं पोरगं जगात जर तिसरं येत असेल तर तिला काय वाटलं असेल? कल्पना करा. काय काय आनंद झाला असेल तिला, किती टोकाचा आनंद झाला असेल. ऊस तोडणाऱ्याचं पोरगं पहिलं यावा तालुक्यात, आणि त्या पोराच्या आईवडिलाचा सत्कार करण्यासाठी गुरुजीनं शाळेत बोलवा. आता ऊस तोडणाऱ्याची बायको पायी पायी चाली. 2-3 जागेवर लुगडं शिवलेलं होतं. ती आली बाई शाळेत, आणि मोठमोठ्याल्या घरच्या बायका मोठमोठ्याल्या गाड्यात आल्या, खुर्च्यावर बसल्या. जिचं पोरगं तालुक्यात पहिलं आलंय, जिल्ह्यात पहिलं आलंय, ती बाईने विचार केला, ह्या मोठ्या बाया येतात, यांच्या अंगावर डागडागिने येतं, आपण खुर्चीवर कशाला बसायचं. त्या विद्यार्थ्याच्या जवळ गुरुजी गेले आणि सांगितलं, बाळा तुझी आई आल्या नाही? सर आली माझी आई. कुठं आहे? ती समोर बसली वाट्याच्या खाली. त्या शाळेचे मुख्याध्यापक उठले, त्या बाईला प्रणाम केला. माय, तुझ्या मुलानं ख्याती केली, आमच्या शाळेचं नाव वाढिलंय, म्हणून तुझा सत्कार करण्यासाठी बोलिले, तू खाली बसू नकोस, खुर्चीवर बसलं. काय शाल श्रीफळ दिला असेल त्या माऊलीला देव जाणे. पण त्या शाळेतून सत्कार घेऊन जात असताना बायका तिला विचारत होत्या, तुमच्या मुलाला कुठं ट्युशन दिलंय, तुमच्या मुलाची फीस किती भरली होती, तुमच्या मुलाला कोण शिकविले. तिला काय सांगता येणार गुरुजी. तिचं फक्त अंतःकरण भरून आलतं की लोकांच्या शेतात काबार कष्ट करणारी बाई आणि तिच्या पोटी जन्माला येणारं पोरगं तालुक्यात जिल्ह्यात पहिलं येतंय. काय तिचं अंतःकरण भरून आलं असेल. तर जगात तिसरा क्रमांक जिच्या मुलाचा येत असेल, त्या एकलव्याच्या आईला काय आनंद वाटत असेल. अर्जुनानं सत्कार केला. अर्जुन जात नव्हते तिथून. विचारलं, बाळा नाव काय? माझं नाव एकलव्य आहे. वा, ही शब्दविधी नावाची विद्या दादा तुला कोणी दिली रे? मला द्रोणाचार्यांनी दिली. अर्जुन धर्माला म्हणले, दादा म्हातारा किती खोटं बोलत आहे. दादा तुझ्या देखता सांगितलं नाही का गुरुजींनी, मी तुझ्या व्यतिरिक्त कोणाला शिकवणार नाही आणि कोणाला शिकवलं नाही, असे गुरुजी म्हटले नाही का? मग हात तोंडानंच सांगतोय मला द्रोणाचार्यांना विद्या दिली आणि गुरुजी नाही म्हणतात. नेमकं काय? अर्जुन धर्मानंच सांगितलं. अर्जुना थोडं शांत शांत. बऱ्याच गोष्टी सत्य वाटतात पण खऱ्या नसतात. बऱ्याच गोष्टी सत्य वाटतात पण त्या खऱ्या नसतात. अर्जुना त्याची शहानिशा करायची असती. म्हणून तर या कोर्टाचा निर्णय झाल्यावर दुसऱ्या कोर्टाचा, त्या कोर्टाचा निर्णय झाल्यावर त्याच्या पुढच्या कोर्टाचा, नाही तर धडक निर्णय घेणं आणि फाशी देणं. एखाद्या वेळेस निष्पापही मरण ना, हे कसं शक्य आहे अर्जुना? नाही 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 नाही, इतक्या लवकर आरोप करू नकोस गुरुजीवर. धर्म पुढे आले आणि विचारलं, एकलव्या बाळा तुला द्रोणाचार्यांनी शिकवलं, पण कधी शिकवलं रे? म्हणलं माहिती आहे मला.
मी द्रोणाचार्यांकडे ज्या वेळेला विद्या घेण्यासाठी गेलो त्यावेळेला मला द्रोणाचार्यांना सांगितलं, एकलव्या मी राजपुत्राच्या व्यतिरिक्त कोणाला शिकवत नाही. वा, गोड 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 वाक्य. मग तुला कोण शिकवलंय? त्याच द्रोणाचार्यांचा शाडूच्या मातीचा पुतळा तयार केला. मी नाही सांगत, ज्ञानोबा सांगतात. श्री गुरुचेनी नावे माती डोंगरी जयापाशी.